चिंतन म्हणजे यशस पवार आणि आलेल्या सर्व सन्माननीय पाहुण्यांचे प्रथमतः स्वागत केलेलं आहे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी। आणि या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। मॉडर्न स्त्री जगातल्या कुठल्याही काना कोपऱ्यामध्ये कुठल्याही वेळेला बिनधास्त आणि सुरक्षितपणे जी फिरताना दिसते ती केवळ या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले। सावित्रीबाई फुले। माझे नाव सुधीर जीवन भोकर। आज 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या। त्यांचा जन्मदिन जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला। जगाच्या सर्वाधिक तीच सावित्री आज जगाची सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या। गेले 6 वर्ष ज्या वेळेला मी दिशा सामाजिक संस्थेमधनं काम करत असतो त्यावेळेला असं झालं की सगळेजण आपापलेच प्रॉब्लेम घेऊन बसले। पण लहान मुलांना किती प्रॉब्लेम्स असतात, त्यांच्या मनामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत, ते त्याला टॅकल कसं करायचं हेच कुणाला माहिती नसतं। आणि शिक्षक त्यांच्या पद्धतीने ते काम करत येत आहेत, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत येत आहेत। पण एक मानसिकता करत जपत त्यांच्या अभ्यासावरती तर कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये, कुठे कमी पडतोय, ह्या सगळ्यावरती काम करण्याचं काम दिशा सामाजिक संस्था करत असते। शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षण तज्ञ आदरणीय अजित ठाकूर सर यांनी आमच्याकडे पुढे एक प्रस्ताव मांडला होता की खरोखरच आज आपल्या 3 जानेवारीला जो आपण कार्यक्रम करतो तो कार्यक्रम आम्ही तर आमच्या लेवलला करत असतो, परंतु काही एक मोठा असा एक हे घेतला होता, ध्यास घेतला की कर्तव्यकार महिला ज्या आहेत त्या महिलांचा खास करून आपण सत्कार ठेवायला पाहिजे। आणि हा जो छोटेखानी कार्यक्रम होतो हा थोडासा लांबवायचा आहे। सर्वप्रथम मी अजित ठाकूर सरांचा धन्यवाद देतो। कार्यक्रम चालला असं मी जाहीर करतो।